अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या आयुष्यात ऊन सावलीचा खेळ हा चालूच असतो। कधी सुखाची सावली पडली की हळूच दुःखाचं ऊन पडत असतं। हे सुख दुःखाचं चक्र आपल्या आयुष्यात चालूच असतं। म्हणून आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी स्वामी संदेश ऐकणं किती गरजेचे आहे। कारण हे कलियुग आहे। या कलियुगात चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा प्रसार झपाट्याने होत आहे आणि संपूर्ण जीवनावर त्याचा वाईट परिणाम बघायला मिळतो। त्यामुळे काही चांगले विचार आपल्या कानावर पडले आणि त्यातल्या त्यात तो स्वामींचा संदेश असेल तर नक्कीच आपलं आयुष्य हे सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही। आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेऊया। स्वामी सांगतात, अरे तुमच्या समोर आमचा हा फोटो आला तर योगायोग नसून आम्ही जाणून बुजून घडून आणलेला एक डाव आहे जो तुला जिंकायचा आहे। अरे मला उगमही नव्हता आणि अंतही नाही। हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही। माझं स्मरण करा, देहभान विसरून माझं स्मरण करा। मी हळुवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। एक शब्द आहे नशीब, ज्याच्याशी तू लढून बघ। तू लढूनही हरलास तर एक शब्द आहे स्वामी, तू फक्त एकदा आर्ततेने हाक मारून बघ। नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळालं तर बघ। आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना आहे। तू केलेलं आमचं नामस्मरण आणि जो अंतःकरणापासून आमचं नाम घेतो, आमच्यासाठी प्रार्थना करतो, असा भक्त सदैव आमच्या जवळ असतो। त्याने घेतलेलं नाम, त्याने केलेली प्रार्थना आमच्याकडे आपोआप पोहोचते। बंधन नाही आमच्या नामाला, अंत नाही आमच्या कृपेला। कुठेही कुणीही कसेही घ्यावे आमचे नाम, मग उपस्थित असतो आम्ही तुमच्या कायम पाठीशी ठाम। आमचं नाम घ्यायला सोवळं ओवळं पाळण्याची गरज नाही, फक्त आमचं नाम हे मनापासून घ्यायला हवं। श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, आणि तो आमचा हा षडाक्षरी मंत्र दिवस रात्र जपतो, त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहतो। अरे आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार आहे। रोज नवीन प्रश्न तुझ्या आयुष्यात उभा राहणार आहे आणि रोज नवीन उत्तर देखील त्या प्रश्नांसोबत तुला मिळणार आहे। जसं रोज सूर्य उगवतो तसा मावळतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तो उगवतो। त्याचं मावळण्याच्या भीतीने उगवणं थांबत नाही। हे चक्र असंच चालू राहतं। रात्री दिवसाचा खेळ असाच चालू राहतो। तसंच तुझं आयुष्य आहे। तुझ्या आयुष्याचा खेळ देखील असाच आहे। सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र देखील संयमाने घालवावी लागणार आहे। तू असं म्हणू नकोस की मला उद्या पुन्हा दुःख मिळेल म्हणून मी उद्याचा दिवस पाहणार नाही। असं जर तू म्हणत असशील तर तू त्याच ठिकाणी संपला आहे। तू फक्त एवढंच म्हण, आज दुःख आहे तर उद्या माझ्या आयुष्यामध्ये सूर्यासोबत सुख देखील माझ्यापर्यंत चालत येणार आहे। हा विश्वास जर तुझ्यामध्ये असेल तर नक्कीच तुझ्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार आहोत। वाटेत जर तुला दुःख येत असतील तर त्या दुःखांना संयमाने घालवावं लागेल। म्हणूनच तुझ्यामधला संयम सुटू देऊ नको। वाईट परिस्थितीतही तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास, तुझ्या सेवेतलं सातत्य, मुठीत धरून ठेवलेला संयम, या गोष्टी जेव्हा तू धरून ठेवतोस, खऱ्या अर्थाने तू भक्त म्हणून आणि माणूस म्हणून परिपक्व होत असतो। अशी तुझी वागणूक ठेव, तेव्हाच तू खऱ्या अर्थाने परिपक्व होतो। म्हणून जे वाट्याला येतं
त्याला कुणालाही जबाबदार धरू नको. तुझं कर्म म्हणून सोडून द्यायला शिक आणि नीतिमत्ता तू सदैव साफ ठेव. अरे, तुझा न्याय आमच्याच दरबारात होईल. तू स्वतःला जितकं ओळखत नाहीस त्याच्यापेक्षा जास्त आम्ही तुला ओळखतो. जीवनाच्या शर्यतीत कुणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी प्रयत्न कर. कारण कोणी तुझे वाईट करत असेल तर त्याचे कर्म आहे, पण तू मात्र कुणाशी वाईट करत नाही ना, हा तुझा धर्म आहे आणि तो सत्याच्या आणि धर्माच्या वाटेवर चालतो. तो त्याला हा स्वामी नेहमीच जपतो. म्हणून तुझ्या आयुष्यात जर काही अडथळे आले, चढ उतार आले तरी इतरांकडे बोट दाखवता कामा नये. तू असं म्हण, कदाचित माझंच हे वाईट कर्म आहे आणि त्याचीच फळं मी आज भोगत आहे. आणि अशा पद्धतीने तू त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. कारण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तू स्वतः प्रयत्न केले तर ही परिस्थिती बदलू शकते. म्हणूनच तू फक्त प्रयत्न कर आणि अशातही प्रयत्नांसोबत तू आमचे नाम घेत आहेस तर तुला काळजी कशाची. जो आमचं नाम घेतो आणि प्रयत्न सातत्याने करतो त्याची साथ आम्ही कधीही सोडत नाही. त्याचा हात आमच्या हातामध्ये घट्ट पकडून ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोकांचे कान भरून किंवा काढ्या करून हे अस्तित्व फार थोड्या काळासाठी, अगदी क्षणभरासाठीच निर्माण होत असतं. पण आमच्या दरबारात तुला आयुष्यभर राज्य करायचं असेल तर दरबारात आयुष्यभर राज्य करण्यासाठी तुला तुझ्या मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ ठेवावी लागेल. आणि जर तू अशा प्रकारे वागत असशील तर आम्ही सदैव तुला एकच सांगू, तू डगमगू नकोस, तू घाबरू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तर स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेलच अशी आशा करते. आजच्या स्वामी संदेशामध्ये आपल्याला एकच बघायला मिळालेलं आहे की हे आयुष्य आहे. जसं सूर्य रोज उगवतो आणि मावळतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येणारच आहे. फक्त त्या गोष्टींना आपल्याला सामोरे जायचे आहे आणि त्यासाठी आपलं मन, आपली नीतिमत्ता आणि आपले कर्म चांगले ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.